रुपालीच्या बोंधू बाबाचा पर्दाफाश झाला आणि त्याच्यावर महिलांवर लैंगिक शोषण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली. मुळामध्ये मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगते, हा विषय कोणत्या पक्षाचा, कोणत्या जातीचा, कोणत्या पंथाचा नाही. कालचा जो विषय आहे हा महाराष्ट्रातील समाजातील महिला सुरक्षतेचा, सक्षमतेचा आहे. कॅप्टन खरात हा जो काही भोंदू बाबांनी मंदिर करून तिथे जे काही विधी करून महिलांना त्यांच्या त्या समस्येतनं बाहेर काढण्यासाठी जो थोटान गोष्टी करत होता, त्याच्यामध्ये मला सांगायचं आहे की एक वर्षापूर्वी तिथले लोकल पत्रकार, खबरदार म्हणून कुठलं तरी पुढारी नावाचं आहे, त्यांनी याला वाचा फोडली होती. याला त्याच्यावर त्यांनी आक्षेप घेतले होते. त्यावेळेला महिला आयोगाच्या अध्यक्षांनी श्रीमती चाकणकर मॅडमनी त्यांना खुलासा मांडण्यात आलेला होता. मला सांगा, एखाद्या ट्रस्टवर जर तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही लोकांनी जर त्याच्यावर आक्षेप घेतले किंवा काही गैरव्यवहार चालले, गैरकृत्य चालले असं सांगितल्यानंतर राज्य महिला आयोगाने त्या खबरदार पुढारीच्या संपादकाला त्याची अहवाल मागण्याचा किंवा माफी मागा म्हणून सांगण्याचा संबंध येतो कुठं? उलट राज्य महिला आयोगाने ती तक्रार आल्यानंतर तातडीने त्याच संस्थेवर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, कारवाई लावायला पाहिजे होती, चौकशी लावायला पाहिजे होती. परंतु ते करण्यात आलं नाही. कारण खरातच्या ट्रस्टवर खरातसह स्वतः राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली निलेश चाकणकर आहे. पण कुठलीही व्यक्ती ट्रस्टवर असू शकते. मी वकील आहे, मला त्याचं कायद्याचं ज्ञान पण आहे आणि भान पण आहे. परंतु जर तुम्ही तो बोर्ड बघितला तर तो बोर्ड त्यांच्या नावानंतर खाली अध्यक्ष राज्य महिला आयोग आहे. याचाच अर्थ त्या नराधमांनी ज्या महिलांना शोषण केलेले, त्रास दिलेले, तुमच्या माहितीसाठी की 58 क्लिप्स आहेत. 58 म्हणजे 58 महिला त्याला बळी पडलेल्या आहेत. आणि जर चाकणकरांनी एक वर्षापूर्वी जर हा जबरदस्तीचा माफीनामा घेतला नसता तर आताच्या महिलांवर हा अन्याय होण्यापासून वाचला असता. हे तितकंच कायदेशीररित्या खरी गोष्ट आहे. मग का तुम्ही माफीनामा मागितला? तुमचा संबंध नव्हता तर तुम्ही अशा ट्रस्टवर होतात, ठीक आहे, धार्मिक ट्रस्टवर होतात, परंतु त्या नराधमाची हिंमत वाढली. माझ्यासोबत राज्याच्या महिला आयोग आहेत, माझं कुणी वाकडं करू शकत नाही. त्यातनं राज्याच्या महिला आयोग त्यांच्यावर छत्री धरतायत. याचा अर्थ काय? राज्याच्या महिला आयोग त्यांचे पाय धुतायत. याचा अर्थ काय? कुणी कुणाचे पाय धुवायचे का कुणी छत्री धरायची हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक भाग असला तरी संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला असा कोणताही अधिकार नाही. म्हणजेच श्रीमती रुपाली निलेश चाकणकर यांनी त्या खराताला अभय दिलेला आहे की तू वाटेल त्या महिलांचा बलात्कार कर, वाटेल ते शोषण कर, मी बसलीये राज्य महिला आयोगावर, तुझं केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही. हे या त्यांच्या कृतीवरनं आपल्याला दिसून येतं. कारण का? राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी, सुरक्षतेसाठी आहे. तुम्ही जर बघितलं असेल, वैष्णवी हगवणे प्रकरणात त्यांनी कोणतीही कृती केलेली नाही, कोणतीही कारवाई केलेली नाही. दुसरं, संपदा मुंडेच्या याच्यामध्ये पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशन टीम सोबत बसून त्यांनी तपासामध्ये सुद्धा बाहेर येऊन वक्तव्य करण्यात आलेली. कायद्याने ते गुन्हा आहे. इन्व्हेस्टिगेशन जर पोलिसांचं व्यवस्थित व्हायला पाहिजे असेल, कायदेशीर पद्धतीने व्हायला पाहिजे असेल तर रुपाली चाकणकरने तातडीने नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून तातडीने पायउतार होणं गरजेचं आहे. याशिवाय तो तपास होऊ शकत नाही. आणि मी 100% खात्री देते, जर रुपाली चाकणकर त्या राज्य महिला आयोगाच्या पदावर राहिल्या तर त्या तपासामध्ये फेरबदल करणार, पोलिसांना आदेश देऊन पोलिसांच्या संगनमताने ते व्हिडिओ नष्ट करणार. कारण का हे व्हिडिओ आता जप्त करून खरं तर पोलिसांच्या कस्टडीत कोर्टाकडे जाणं गरजेचं आहे. त्याच्यात कोण कोण सेलिब्रिटी गेलं,
सेलिब्रिटी गेलं आम्हाला त्याच्यावर अडचण नाही, पण कोणत्या सेलिब्रिटीवर सुद्धा हा अन्याय झालेला आहे हेही समोर आलं पाहिजे. ज्या महिलेने तक्रार केली तिचं खरं कौतुक केलं पाहिजे की राज्य महिला आयोग त्याच्या नराधमाच्या सोबत असून सुद्धा तिने बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आणि काल जो आपण व्हिडिओ बघितला खराताचा की जी बाई पुढे उभी केलीये, तिचं दुःख विसरावं म्हणून तिला तांब्याचा कलश वर ठेवलाय आणि मागणं तो लिटरली लघवी करतोय. लघवी केल्यानंतर ती लघवी तो त्या आलेल्या जे काही समस्या घेऊन आल्या त्यांना पाचतोय, त्याच्यामध्ये काय औषध टाकतोय, गुंगी देतोय आणि मग त्याच्यावर जर पुढचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर लिटरली मोहिनी वश म्हणा किंवा भानामती म्हणा करून त्या महिलेचा बलात्कार केला. आणि हे कायद्याच्या दृष्टीने हे पुरावे फार महत्वाचे आहेत आणि ते पुरावे 100% जर चाकणकर मॅडम त्या पदावर राहिल्या तर नष्ट करणार. मुळामध्ये कार्यकर्ता म्हणून तुमचे कुणाशी संबंध येऊ द्या जाऊ द्या आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही. संविधानिक पदावर आल्यानंतर त्या जबाबदाऱ्या ते कर्तव्य ते पार पडलंच गेलं पाहिजे. जे राज्य महिला आयोग महिलांच्या सुरक्षतेसाठी आहे, सक्षमतेसाठी आहे, त्यांच्याकडनंच महिलांवर अन्याय अत्याचार झालेला आहे. त्या ट्रस्टवर खरा सह चाकणकर सह अजून 4-5 जण आहेत, ते सुद्धा या गुन्ह्यामध्ये आरोपी होणं गरजेचं आहे. आणि कायद्याने ते होतं, हात झटकून चालणार नाही. तुम्ही अशा गुन्हेगार व्यक्तीच्या सोबत बसून फोटो काढूच कसे शकता, त्याचे पाय कसे धुवू शकता. आणि प्लस तुम्ही जे पत्रकारांनी आक्षेप घेतलाय त्याला तुमचा आयोगाचा ठेका दाखवून माफी मागायला होता, तेही पत्र मी तुम्हाला देणार आहे. याच्यामध्ये स्वतः चाकणकर सुद्धा इन्व्हॉल्वमेंट त्यांची आहे, इतर ट्रस्टी सुद्धा आहेत. सर्व ट्रस्टींवर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, आपण तातडीने महिलांना सुरक्षित सक्षमतेची विश्वास दाखवण्यासाठी आणि सत्ताधारी आम्ही सत्तेतले खमके असलेले विश्वास दाखवण्यासाठी तातडीने चाकणकर यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे. जर चाकणकरांना कुठे नैतिकता उरली असेल तर त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा. त्या पदावर असताना या प्रकरणाची चौकशी होणार नाही, हस्तक्षेप केला जाईल. आम्हाला या गुन्ह्यामध्ये कायद्यामध्ये कुणाचाही हस्तक्षेप नको आहे. आणि जर तुम्ही राजीनामा दिला नाही तर महाराष्ट्रातल्या संबंध कानाकोपऱ्यातनं तुम्हाला आंदोलन दिसेल आणि त्याची तोशीस ही सरकारवर असेल, एवढं लक्षात ठेवावं. आणि मी एक महिला म्हणून आणि महिलांना न्याय मिळावा म्हणून त्या हक्कासाठी या सगळ्या गोष्टी सांगते. पुन्हा जबाबदारीने सांगते, याच्यात कोणता पक्ष, याच्यात कोणती जात आणि कोणता पंथ आणू नका. समस्त महाराष्ट्राच्या माननीय अजितदादांच्या लाडक्या बहिणींसाठी आजही आम्ही कटिबद्ध आहोत आणि राहणार. त्यामुळे चाकणकर यांनी राजीनामा तातडीने द्यावा. मला असं वाटतंय की ते पुरावे जे आहेत वहिनीच या सगळ्या निर्णय घेऊ शकतात. राज्य मंडळावर आयोगावर त्यांना ठेवायचं नाही ठेवायचं, तुम्ही सुनेत्राबाईंना भेटणार आहे का, त्यांना सांगणार आहे का हे सगळं काय? निश्चित माननीय सुनेत्रा वहिनी या राष्ट्रीय अध्यक्ष पण आहेत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पण आहेत. त्यांनाही ही गोष्ट कानावर घालणार आहे, निवेदन देणार आहेत आणि मी सांगण्यापेक्षा समस्त महिला वर्ग त्यांना भेटणार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या कानावर ही गोष्ट घालणार आहे. मला असं का वाटतं की ते पुरावे नष्ट करतील म्हणून? कारण का संपदा मुंडेच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये जेव्हा तिथले एसपी आणि त्यांनी ते पोलिसांना भेट दिली तेव्हा लक्षात घ्या, काही गोष्टी असतात की संविधानिक पदावर गेल्यानंतर तुम्हाला मीडिया समोर त्या बोलता येत नाही. तरी सुद्धा त्यांनी तपासाच्या त्या गोष्टी घेऊन संपदा मुंडेच्या चारित्र्याविषयी खुलेआम त्यांनी वक्तव्य केलेलं होतं. त्यांचे कार्यकाल पद्धती पाहिल्या असतात त्यांना कोणतंही कायद्याचं ज्ञान नाही, त्यांना पदावर असलेली कर्तव्य माहिती नाही. त्याच्यामुळे त्यांच्या अज्ञानाचा फायदा कुठल्या तरी गुन्हेगाराला व्हावा, कोणतरी गुन्हेगार वाचावा हे आम्हाला मान्य नाही. त्याच्यामुळे त्या जर त्या पदावर राहिल्या तर 100% पोलिसांशी संगनमत करून पुरावे नष्ट करू शकतात. या सगळ्या प्रकरणी आता अश्विनी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना झाली आहे. या सगळ्यामध्ये फक्त आतापर्यंत एकच आरोपी आहे किरण नावाचा. तुम्ही जसं सांगताय की रुपाली चाकणकरांना पण आरोपी करण्यात यावं का, एसआयटी या सगळ्यांना आरोपी करावं असं मागणी आहे. त्या संविधानिक पदावरती आहे म्हणजे त्यांना आधी राजीनामा देऊन आरोपी करण्यात यावं.
एक लक्षात घ्या, त्या संविधानिक पदावर असल्या काय आणि नसल्या जर ज्यांनी कोणी गुन्हा केलेला आहे त्यांना आरोपी करणं हे गरजेचंच असतं आणि कायद्याला अभिप्रेत आहे. आता रुपाली चाकणकरांना का करावं आरोपी किंवा त्या ट्रस्टवर, जर ट्रस्टचा जर तुम्ही बघितला असेल, ट्रस्टवर 5 ते 6 जण आहेत. त्याच्यामध्ये पहिलं नाव त्या नराधम जो आहे तो कॅप्टन खरा तो आहे. त्याच्यानंतर अजून 2 जणांची नावं आहेत आणि त्याच्यानंतर मला वाटतं तिसरं का चौथं नाव श्रीमती रुपाली निलेश चाकणकर, अध्यक्ष राज्य महिला आयोग असं लिहिलेलं आहे. त्यामुळे ज्या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी हे गुन्हे केलेले आहेत तो संपूर्ण ट्रस्ट त्या गुन्ह्यामध्ये येतो. म्हणजे त्या ट्रस्टच्या लोकांना माहिती होतं की हा कॅप्टन जो म्हणून स्वतःला सांगणारा बाबा हा महिलांचं शोषण करतोय आणि ही लोक त्याला कळत नकळत सपोर्ट करत आहेत. त्यामुळे कायद्याने त्यांना गुन्ह्यामध्ये सर्वच ट्रस्टी लोकांना गुन्ह्यामध्ये आरोपी करावे. खास फक्त रुपाली चाकणकरचं नाव हायलाइट का होतंय तर त्या राज्याच्या महिला आयोगाच्या ज्या महिलांच्या रक्षणासाठी आहेत, महिलांच्या सुरक्षतेसाठी आहेत, त्याच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असल्यामुळे याला जास्त महत्व प्राप्त आहे. अशा चमत्काराचा बळी पडतात आणि त्याचा वेगवेगळ्या माध्यमातून उपयोग केला जातो. अशा पद्धतीने हा गोंधळबाबा महिलांचं रॅकेट काय चालवतोय का, असं काही तुम्हाला माहिती आहे का किंवा असं काही शक्यता आहे का? समाजामध्ये लक्षात घ्या की लोक आध्यात्मिकाकडे जातात. तिथे त्या खराटाच्या इथे मला वाटतं महादेव शंकराचं मंदिर आहे. त्यामुळे अनेक जण पाया पडायला जाणार, परंतु पाया पडायला जाणं आक्षेपार्थ नाहीये किंवा गुन्हा नाहीये. परंतु देवाच्या नावावर भोंदू बाबा जर त्या महिलेचं शोषण करत असेल तर हा गुन्हा आहे. आज त्या महिलेने गुन्हा दाखल केला म्हणून लक्षात आलं. अशा अनेक महिला आहेत आणि हे ट्रस्ट त्या महिलेला माहिती असेल की बाबा हे ट्रस्ट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पण याच्यावर आहेत. त्यामुळे तिला वाटली असेल की हे सुरक्षित आहे, आपल्याला असा काही प्रकार होणार नाही. आणि माणसांचा मानसिकतेचा कल तिकडे का वाढतोय की आता जे समाजामध्ये जे नैराश्य किंवा ज्या काही गोष्टी येतात तर लोकांनी स्वतःवर अन्याय करण्यासाठी त्यांच्याकडे जात नाही, अध्यात्मिकासाठी जातात आणि असे नराधम त्याचा गैरफायदा घेतात आणि त्याला पुष्टी जोड मिळते. ते चाकणकर सारखे संविधानावर पदावर असलेल्या लोकांना. निश्चित 58 व्हिडिओ आहे. निश्चित 58 व्हिडिओ असल्यामुळे ते व्हिडिओ समोर आले पाहिजे, त्याचा तपास झाला पाहिजे. मी तुमच्या माध्यमातून महिलांना सांगेन की अजिबात घाबरू नका. ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांनी जर आता SIT स्थापन केलेली आहे, तेजस्विनी सातपुते दिलेले आहेत, तर तुमच्या तक्रारी तिथं द्या. माझं एवढंच म्हणणं आहे की संविधानिक पदावर असल्यामुळे कायद्याचा तपास हा योग्य राहणार नाही. आम्हाला नाहक कोर्टाकडे जा, कोर्टाकडनं ऑर्डर घ्या. मग सरकार आणि यंत्रणा करणार काय? सरकार आणि यंत्रणा अशा नराधमांना पाठीशी घालणारे आणि अशा संविधानिक पदावर असलेल्या लोकांना सांगणारे की हा तुम्ही या आरोपींना मदत करा. तिथं जे तपास करणार आहे त्यांच्या खुर्चीला ते रिपोर्ट बघा, ते तपास बघा. हा पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन हे फक्त कोर्टासमोर येऊ शकतं, बाकी कुणासमोर येऊ शकत नाही. त्याच्यामुळे तातडीने त्यांना राजीनामा अनेक महिला बळी पडली असतील असं वाटतंय आहेत ना. मग म्हणून तर सांगितलं तुमच्या माध्यमातून 58 व्हिडिओ एक बाहेर येऊ द्या. मग कुठली महिला आहे, कारण का जी महिला दिसतीये ती एकच आहे का दुसऱ्या आहेत? 100% हे जसं सांगितलं की अनेक महिलांवर याच्यावर अत्याचार झालेल्याचा प्राथमिक तपासामध्ये पोलिसांना दिसलेला आहे. आता त्याला 23 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी आहे. त्याच्या पुढेही हे सगळे त्याचे पुरावे येतील आणि 58 व्हिडिओ पोलिसांनी जप्त केलेले आहे पेनड्राईव्ह मधनं. त्याच्यामध्ये आज मला वाटतं त्याच्या फार्म हाऊसवर छापा घातलेला आहे, अनेक दस्तऐवज आलेले आहेत. निश्चित सेलिब्रिटींबरोबर आहे म्हणजे कोणाचे त्याच्याबरोबर कसे व्यवहार झालेले आहेत का, कारण का या बंधू बाबांना असे संविधानिक पदावर असलेले लोक घेऊन प्रॉपर्टी घेणं, पैशाचे
इकडं तिकडे फेरफार करणं, सातबारे अनेक ताई प्रकार. ताई, तुमच्याकडे एक पत्रक आहे. ताई तुमच्याकडे एक पत्रक आहे. ते पत्रक वाचून दाखवा. तुमच्याकडे एक पत्रक आहे, ते वाचून दाखवा. पेपर काय येत आहे तुमच्याकडे? आई याला जोडूनच प्रश्न आहे की त्याच्या मालमत्तेची चौकशी केली पाहिजे. रात्रीपासून चौकशी सुरू आहे. होणार ना आता सगळी मालमत्तेची चौकशी. एक बिल सापडले, एक चिठ्ठी सापडले, काही कागद सापडले, त्याचे रोकड सापडले नाही. किंवा जमिनीची कागद पत्र. ताई पत्र तर हे राजकीय हस्तक्षेपातून झालंय का सर? 100% म्हणजे राजकीय पत्र वाचत हस्तक्षेप नाही. आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगते. आता त्याच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे, त्याच्या पेपरची चौकशी झाली पाहिजे, कोण कोण लोक त्याच्याकडे गेले ते बघितलं पाहिजे, कोणता भ्रष्टाचार झालाय का ते बघितलं पाहिजे, कोणत्या जमिनी घेतलेल्या आहेत का नाही, सगळ्याच्या गोष्टी होणार. कारण का या बंधुबाबाने ही जी काही जाळ समोर उभा केलाय त्याच्यामध्ये अनेक महिला फसवलेल्या आहेत आणि अनेक भ्रष्टाचार हे झालेला आहे. आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी सांगते, वर्षापूर्वी जेव्हा दैनिक खबरदार पुढारी यांनी जेव्हा आक्षेप म्हणजे त्यांची बातमी दिली होती त्यावेळेला काय संबंध होता रुपाली चाकणकर यांनी त्यांना अहवाल मागायचा किंवा माफी मागा म्हणून प्रेशर आणण्याचं. त्यांनी जेव्हा ते प्रेशर केलं तेव्हा त्यांनी पत्र लिहिले 19/3/2025 ला प्रतिमा रुपालीताई चाकणकर, अध्यक्ष महिला आयोग महाराष्ट्र राज्य. महोदया ताई, सर्वप्रथम मी दत्तात्रय खेमनर संपादक जयदा अभिनंदन. ताई 4 मार्च 2025 रोजी खबरदार पुढारींनी वृत्तपत्रामध्ये बंधू कॅप्टन बाबाचा खबरदार पुढारी करणारा कोलखोल या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु आपले चाणाक्ष व अनुभवाने आपण लगेच ही बातमी मोघम माहितीच्या आधारावर लिहिलेली आहे हे आम्हाला वाचून दाखवलं. याचा अर्थ लक्षात घ्या की बातमी येते. महिला आयोग महिलांच्या अत्याचारावर उभं राहत नाही, परंतु या बंधू बाबासाठी तत्परतेने उभं राहतं आणि त्यांना सांगते की तुम्ही ही कोणत्या माहितीच्या खोट्या माहितीच्या आधारे ही प्रसिद्ध केलेली आहे. माहितीच्या आधारे सर्व केलेली बातमी या संदर्भात अधिक माहिती ज्यावेळी बातमी संदर्भात प्राप्त होतील तेव्हा पोलखोल करू असं पत्रकार सांगतायत. याच्या बाबत आम्ही पाठपुरावा करू, परंतु आम्हाला अद्यापही हे जे पुरावे मिळायला वेळ लागणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की बंधू बाबाच्या आमिषाला बळी न पडता लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे म्हणून आम्ही ही बातमी केलेली आहे. तर संपूर्ण घरी आता पत्रकार गेले त्याच्यावर कुत्रेच्या पुढाने मारणे असं त्याचे कुटुंबीय त्याला पाठीशी घालतात, त्या राजकीय लोकांचा इथे दबाव वाटते. तिथे एक लक्षात घ्या, या बंधू बाबाची जी हिंमत वाढलेली आहे ही त्यांच्याकडं जे घरगच्च संविधानातलं पद असलेलं महिला आयोगांचा जो पाठबळ आहे त्याच्यामुळे ती हिंमत वाढलेली आहे. नाहीतर खराताची काही कुठल्याच गुन्हेगाराची एवढी हिंमत होत नाही. आणि राजकीय जर ज्यांचे अजून कुणाचे हस्तक्षेप आहेत का हेही बघणं महत्वाचं आहे आणि ते समोर येणं गरजेचं एवढं आहे. काय असेल पत्रकारांनाही जाऊ दिलं जात नाही. तिथे मोहिनी वशकरण चालतं असं मला कळलेलं आहे. आता त्या मोहिनी वशकरणामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहे, कोणाकोणावर मोहिनी वशीकरण या बंधू बाबाने आयोगाच्या माध्यमातून केलेलं आहे ते तपासात समोर येईल. महाराष्ट्राची 15 फाईल आहे. 58 व्हिडिओ एका माणसाचे सापडतात. व्हिडिओ अनेक समोर येतात, फोटो येतात. विरोधकांनी टीका केली की महाराष्ट्र राज्याची नवी एप्स्टीन फाईल्स आहेत. तुम्हाला वाटतंय का की एप्स्टीन फाईल्स आहेत म्हणून? 58 व्हिडिओ म्हणतात कशाला? एकच व्हिडिओ कालचा जो आहे त्यांनी अक्षरशः महाराष्ट्र हादरून गेलेला आहे. 100% या 58 व्हिडिओ असल्यामुळे अनेक महिलांवर अन्याय अत्याचार झालेला आहे. भांडू नका रे. म्हटले धार्मिक सामाजिक कार्य म्हणून मी त्या ट्रस्टवरती होते. त्या अशोक खराबच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मला माहिती नाही. माझा तपास यंत्रणेवरती विश्वास आहे. पोलीस योग्य दिशेने तपास करतील. आता तुम्ही जे पत्र दाखवले की ज्या पत्रकारांनी बातमी दिलेली होती आणि त्या बातमीचा खुलासा रुपाली चाकणकरांनी मागितलेला होता, म्हणजे याचा अर्थ की रुपाली चाकणकरांना जे काही घडतंय ते वर्षभरापूर्वी माहिती होतं. मी पुराव्यानिशी दाखवले तुम्हाला. वर्षापूर्वीचं पत्र आहे. खबरदारांनी जो खबरदार पुढारी आहे त्यांनी बातमी दिली. बरं, एखाद्या ट्रस्टची बातमी आली तर त्याला स्वतः राज्य महिला आयोगाने खुलासा मागण्याचा संबंध येतोच कुठे? त्यांना कोणत्या अधिकाराने त्यांनी मागितलं?
उलट त्यांनी ती महिलेची तक्रार घेऊन त्या बंधू बाबावर कारवाई केली असती तर आज 58 महिला त्या अत्याचाराला बळी पडले म्हणजे नसते. त्यावेळेस राज्य महिला आयोगानं जी बातमी प्रसिद्ध झाली होती त्या अनुषंगाने अशोक खराची चौकशी करायला पाहिजे. अशोक खराची चौकशी करून गुन्हा दाखल करायला पाहिजे होता ताई, आणि हे तो ताई, रद्द केल्यामुळे आजचा हा दुर्दैवी दिवस आपल्याला बघावा लागतोय. आणि हे महाराष्ट्र भाषाकरण काय असतं आणि रुपाली चाकणकर ट्रस्ट वरती आहेत तुमचं असं म्हणणं आहे त्यांनी पण असं काही जनधोरण केलाय का किंवा मोहिनी वशेकर असं काही केलंय का? 58 व्हिडिओ हे पोलिसांनी मीडिया समोर देणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या लोकांनी पूजा केल्या असतील किंवा काय केलेलं आहे हे आपल्याला त्याच्यातनं दूध का दुधार पाणी का पाणी होईल. आणि जर त्या या ट्रस्टवर एवढ्या आहेत त्या या ट्रस्टवर त्या बंधू बाबाची एवढी बाजू घेऊन जर मीडियाशी स्वतःच्या पदाचा गैरवापर करून घेत असतील तर तो व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याच्यावर आपण बोलूच ना. आणि समोर आल्याशिवाय मी बोलणार नाही. समोर आल्यानंतर 100% त्याच्यावर बोलेल. पण त्याच्यामध्ये जे काही व्हिडिओ आहेत ज्यांचे ते समोर येणं गरजेचं आहे. ताई, तुम्ही म्हणताय संपर्क केलाय का आगोरी पडद्यावर असं घडलंय असं तुमच्याशी काय? मी तुमच्या माध्यमातून सगळ्या समस्त महिलांना विनंती करेन की या माणसाने जर तुम्हाला या देवाच्या ह्याच्यावरनं फसवलं असेल किंवा कळत न कळत तुम्हाला या आयोगाची धमकी दिली असेल किंवा आयोगाने तुम्हाला धमकी दिली असेल तर त्याला भीक न घालता तुम्ही याच्या तक्रारी करा. त्याच्याशिवाय या बंधू बाबा आपल्याला या महाराष्ट्रातनं संपवता येणार नाही. ताई, तुम्ही म्हणता आघोरी विद्या आणि ज्योतिषशाही या संदर्भात तर महाराष्ट्र जादू टोना विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई झाली पाहिजे का? हो, तोही गुन्हा दाखल होणार ना. रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करावं. 100% मी सांगते ना. एकतर यांनी अत्याचार केला की जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्ट वरचे चाकणकर सह इतर ट्रस्टवाले आरोपी करणं गरजेचं आहे. आणि जादू टोना या अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल होतो. मग त्याच्यावर त्या संविधानिक पदावर म्हणून त्यांना गुन्ह्यात घ्यायचं नाही असा कोणताही कायदा नाही. मी हे जे तुमच्या समोर बोलत आहे अत्यंत जबाबदारीने संविधानिक आणि कायद्याला जे अभिप्रेत आहे कायद्यामध्ये आहे तेच सांगत आहे. त्यामुळे चाकणकर मॅडम तातडीने महिला आयोगावरनं पाय उतार व्हा. आणि जर ते पाय उतार झाल्या नाहीत तर मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना तातडीने पदमुक्त करणं गरजेचं आहे. सत्ताधाऱ्यांची खूप मोठी नाचक्की आणि तो लपवायला जागा राहिलेली नाही. या सगळ्या प्रकरणात तुम्ही असं म्हटलं की पक्षाचा संबंध नाही काय तुम्ही आणि ते एकाच पक्षामध्ये आहेत अशा सगळ्या घटनांना पक्षाचं नाव बदनाम होते असं वाटत नाही का? कारण एकीकडे अधिकाऱ्यांची ओळख होती दादा आज आपल्याकडे नाहीये की दादा सातत्याने सांगायचे की महिलांचा संबंध आहे तो आदर केला पाहिजे. मात्र अशा पद्धतीनं घटना समोर येणं आणि पक्षातल्याच एखाद्या मोठ्या पदावरती बसलेल्या व्यक्तीचे व्हिडिओ व्हायरल होणं या सगळ्या संदर्भात तुम्हाला असं वाटत नाही का पक्षाचे बदल होते? पक्षाशी खरं तर या कृत्याशी त्यांच्या पक्षाचा काहीही संबंध नाही. परंतु त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे निश्चित पक्षाची ही बदनामी होते आणि ती बदनामी होऊ नये म्हणूनच माननीय अजितदादांनी त्यांचा राजीनामा मागितला होता. परंतु पक्षामध्ये पण काही नेते त्यांच्यावर मला वाटतं मोहिनी वशे या घराच्या माध्यमातून केलेले असणार आहेत म्हणून तो राजीनामा होत नाही. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये लक्षात घ्या की यांचा राजीनामा होऊ नये म्हणून ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले ती नावं मी समोर देणार आहे. परंतु आता हा जो बंधू बाबाचा विषय आहे पोलिसांना सुद्धा फोन गेलेले आहेत की याच्यात कारवाई करू नका. याच्यामध्ये महिला आयोगाला बाजूला ठेवा. त्याही नेत्यांची नावं मला आता काही काळानंतर मी माहिती घेतल्यानंतर तुमच्या समोर सांगेन. परंतु जर हे प्रकरण काही जर लोक पोलिसांवर दबाव आणत असतील तर मग महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. आणि माझी विनंती आहे पोलिसांना पोलिसांना कायद्याने अधिकार आहे. मंत्री असो कुणी असो कुणाचेही फोन आले त्यांच्या दबावाला बळी न पडता त्यांनी या गुन्ह्याचा तपास करावा. या गुन्ह्यामध्ये जे जे आरोपी होत आहेत त्या या ट्रस्टमध्ये सगळ्या रुपाली चाकणकर सह त्यांना आरोपी करावं आणि जादू टोना जनजागृती कायद्याच्या याच्यात या सगळ्यांवर गुन्हा दाखल करावा. 100% झाले. तुम्ही व्हिडिओ आहे बघा एक व्हिडिओ आलाय त्यातला आगोरी प्रकार आपल्याला दिसलाय. त्याच्यामध्ये बाईवर राजकीय नेता कोण आहे किंवा फोन करतोय राज्य महिला ते मी माहिती घेते ना. कॉल्स येतील ना. कारण का जर तुम्ही पोलिसांना फोन करताय की राज्य महिला आयोग तपासामध्ये तुम्ही हे करू नका ते करू नका कुठल्या महिलांना न्याय मिळणार आहे कुठल्या महिलांवरचा अत्याचार थांबणार आहे या सगळ्या गोष्टी आहेत.
नाही म्हणजे आता राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे म्हणजे म्हटलं की मुख्यमंत्र्यांनी पदमुक्त करावं. ज्यावेळेस काही मंत्र्यांवरती आरोप झालेले होते त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी किंवा महायुतीच्या मोठ्या नेत्यांनी सांगितलं होतं की ज्या पक्षाकडे ते मंत्रिपद आहे त्या पक्षाने तुम्ही विचार करावा. माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झाला, धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला. आता राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद जे आहे ते तुमच्या पक्षाकडे आहे. पक्षाचे अध्यक्ष सुनील वैद्य आहेत. वहिनीने हा निर्णय घ्यावा असं तुम्हाला वाटतं? 100% घेतील त्या निर्णय. त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा आहेत आणि उपमुख्यमंत्री महिला उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्याही निर्णय घेतील आणि मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती केलेली आहे. परंतु पुन्हा सांगते याचा पक्षाशी संबंध नाही. काही लोक आपली काही कृत्य लपवण्यासाठी पक्षातील नेत्यांचा वापर करतात. तो वापर आता कुणी होऊन देऊ नये. अन्यथा ज्यांच्यावर ही काही मोहिनी वश वगैरे झालेली आहे त्या नेत्यांची नावं या मीडिया समोर तुम्ही लोकांनी आणावीत आणि राज्यातील महिलांना सक्षम सुरक्षता मध्ये आहेत आणि या अजितदादांच्या लाडक्या बहिणी आहेत त्या सुरक्षितच राहणार याची हमी त्या नेत्यांनी द्यावी. झालं. झालं आपलं निले अशोक खरसके उसके ऊपर अभी चार्जेस लगाए गए। बहुत ही निंदनीय घटना है कि संविधान पद पे जो संविधान पद पे जो महोदया बैठी हुई है वही वो बोंदू बाबा का पैर धो रही है, उसके ऊपर छतरी लेके खड़ी है. इसका अभिप्रेत ऐसा हो रहा है कि तू जाके कौन से भी महाराष्ट्र के महिलाओं के ऊपर अत्याचार कर, अन्याय कर, मैं यहाँ खड़ी हूँ, तुझे कुछ भी नहीं होने दूंगी. और जो महिला पे अत्याचार हुआ है उसने एफआईआर दर्ज की है. अभी महिला आयोग को पद पे बैठने का कोई भी अधिकार नहीं. उनका जो ट्रस्ट है बोंदू बाबा कैप्टन खड़ाक का जो ट्रस्ट है उसके ट्रस्ट के ऊपर जो भी ट्रस्टी है विद महिला आयोग अध्यक्ष उनके ऊपर चार्जेस जारी करने चाहिए. उनको भी आरोपी करना चाहिए और महाराष्ट्र की महिलाओं को विश्वास देना चाहिए कि वो सुरक्षित है. देखिए आप पहले किसी से मिलते हो नहीं मिलते हो हमें पूछ लेना देना नहीं, मगर ये जो विषय है कल जो उनको अरेस्ट हुए ये एक महिला के ऊपर बलात्कार हुआ है और उसके ट्रस्ट के ऊपर संवैधानिक पद पे बैठी हुई औरत जो महिला के सुरक्षा के लिए उनको वो पद प्रदान किया था उसका मिसयूज वो बोंदू बाबा उनको मिलकर कर रहा होगा. तो ये बहुत शर्मदीदा बात है. इसके ऊपर जल्द से जल्द जादू टोना कार्रवाई का गुना भी दर्ज होना चाहिए. और ये जो ट्रस्टी है ये ट्रस्ट को मालूम था कि ये आदमी ऐसा कुछ करता है क्योंकि रूपाली चाकणकर मैडम ने 1 साल पहले खबरदार पुरारी को उनको माफी मांगने के लिए इन्फोर्स किया था. क्यों किया था? आपका क्या संबंध था? आप ट्रस्ट पे थी ना, तो उनके अगेंस्ट में तकरार जाने के बाद आप क्यों इतने तड़प से उनको माफी मांगने के लिए बोल दिया? क्योंकि आप संविधान पद पे थी. आपने वो पत्रकार को डराया धमकाया, उसको पुलिस की धमकी दी और उससे माफीनामा लिया. ये आपके ही पत्र से लोगों के सामने आया हुआ है. इसका मतलब उन्होंने जो स्टेटमेंट दिया है कि मैं खाली ट्रस्ट पे हूँ वो बहुत ही झूठा बयान है. मैंने आपको पूरा पत्र पढ़ के दिखाया, वो पत्र भी मैं मीडिया पे देती हूँ. इसका अर्थ ऐसा होता है कि ये गुनेगारी में ये बोंदू बाबा के प्रत्येक जो उसकी घटना है उसमें रूपाली चाकणकर इन्वॉल्व है और बाकी के भी ट्रस्ट वाले इन्वॉल्व है. उनके ऊपर गुना दर्ज होना चाहिए.